Today we are going to see adjective, the remaining part of the parts of speech. Adjectives, it is called in Marathi Visheshani. Adjective Visheshan. Now see what is the definition of adjective. Adjective ची व्याख्या काय? We can see the definition in English and Marathi. Both definition we can see. What is adjective? A word which tells something more about noun and pronoun is called adjective. समजलं? जो शब्द नाम आणि सर्वनाम याच्याविषयी जास्त माहिती सांगतो त्याला विशेषण असं म्हणायचं. Now we can make a second definition of adjective. A word which describes the nouns and pronoun is called also adjective. जो शब्द नामाचे किंवा सर्वनामाचे वर्णन करतो that is called adjective. त्याला सुद्धा काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, brave king. That is, brave is the adjective. How is the king? Brave king. Brave here is a adjective. Clever boy. How is the boy? Clever boy. या ठिकाणी brave आणि clever हे adjective आहेत. कुणाचं वर्णन करतात ते? कुणाविषयी माहिती सांगतात ते? King and boy. इथं लक्षामध्ये. Now there are different types of adjective. विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे वेगवेगळे प्रकार. Or we can say the kinds of adjective. विशेषणाचे वेगवेगळे प्रकार. First, adjective of quality. Adjective of quality की ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? गुणवाचक विशेषण. Adjective of quantity की ज्याला मराठीमध्ये आपण परिमाणवाचक विशेषण असं म्हणतो. Adjective of number की ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? संख्यावाचक विशेषण. आता याचे परत दोन प्रकार पडतात संख्यावाचक विशेषणाचे. एक डेफिनेट नंबर की ज्याला आपण कोऑर्डिनल म्हणतो. दुसरा इनडेफिनेट नंबर की ज्याला आपण ऑर्डिनल्स म्हणतो. डेफिनेट नंबर म्हणजेच कोऑर्डिनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4 that is called coordinal. And indefinite number ordinals, first, second, third, fourth, like that. Then demonstrative adjective ज्याला मराठीमध्ये आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतो. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला प्रश्नार्थक विशेषण असं म्हणतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण मराठीमध्ये दर्शक विशेषण असं म्हणतो. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह त्याला प्रश्नार्थक विशेषण. नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह याला आपण मराठीमध्ये विभाजन सूचक विशेषण असं म्हणतो. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह और प्रोनाउन एज ऍडजेक्टिव्ह. पहा नीट लक्ष द्या. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह और प्रोनाउन एज ऍडजेक्टिव्ह की ज्याला आपण स्वामित्व सूचक विशेषण किंवा सर्वनामिक विशेषण असं म्हणतो. बरोबर. देन नाउन एज ऍडजेक्टिव्ह. नाउन एज अ ऍडजेक्टिव्ह नामिक विशेषण. नंतर प्रेझेंट पार्टिसिपल एज ऍडजेक्टिव्ह ज्याला काय म्हणतो आपण? वर्तमान काळी धातू साधित विशेषण. आणि लास्ट 10 क्रमांकाचं पास्ट पार्टिसिपल एज ऍडजेक्टिव्ह की ज्याला आपण काय म्हणतो? भूतकाळी धातू साधित विशेषण. पुन्हा एकदा आहे का काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात बसेल. पहिला प्रकार ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. काय म्हटलं आपण त्याला? गुणवाचक विशेषण. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी परिमाणवाचक विशेषण म्हणजे प्रमाण दर्शवणार. नंतर ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर
संख्यावाचक विशेषण. नंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह दर्शक विशेषण. नंतर इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह प्रश्नार्थक विशेषण. नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह विभाजन सूचक विशेषण. पजेसिव्ह ऑर प्रोनाउन ॲज ॲडजेक्टिव्ह स्वामित्व सूचक किंवा सर्वनामिक विशेषण. नंतर नाउन ॲज ॲडजेक्टिव्ह नामिक विशेषण. नंतर प्रेझेंट पार्टिसिपल ॲज ॲडजेक्टिव्ह म्हणजेच वर्तमानकाळी धातुसाधित विशेषण. आणि शेवटचं पास्ट पार्टिसिपल ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणजे भूतकाळी धातुसाधित विशेषण. आता we are going to see the detailed explanation and definition with different examples of this all types of or kinds of adjective. आता आपण काय करणार आहे, या सगळ्या 10 ॲडजेक्टिव्हच्या व्याख्या, उदाहरणं आणि स्पष्टीकरण पाहणार आहे. बरोबर. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय सुरुवात करू, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे गुणवाचक विशेषण. कशाला माहिती ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी? अ वर्ड और ॲडजेक्टिव्ह आपण आता असं डायरेक्ट म्हणू शकतो, अ वर्ड और ॲडजेक्टिव्ह विच टेल्स अबाउट द क्वालिटी ऑफ नाउन. अबाउट द क्वालिटी ऑफ नाउन हा शब्द महत्वाचा आहे. दॅट इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. नामाच्या गुणाविषयी माहिती सांगणारं विशेषण किंवा नामाच्या गुणाविषयी माहिती सांगणारा शब्द दॅट इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. मग अशी सांगितल्याप्रमाणे काय, ब्रेव किंग, क्लेवर बॉय, बरोबर, स्वीट डिशेस, ब्युटिफुल पिक्चर एक्सेट्रा. These are the examples which shows the qualities of noun. For example, beautiful picture. How is the picture? Beautiful. Picture हे नाउन आहे, त्याचा गुण काय आहे, सुंदर, ब्युटिफुल. How is the dishes? Sweet. बरोबर. डिश और डिशेस हे नाउन आहे, ते कसं आहे, स्वीट, म्हणजे त्याचा गुणधर्म सांगितला. बरोबर. नंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, याला मराठीमध्ये परिमाणवाचक विशेषण असं म्हणतात. तर आपण व्याख्या काय करू शकतो त्याची? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी? अ वर्ड और ॲडजेक्टिव्ह विच टेल्स अबाउट द क्वांटिटी ऑफ नाउन. नामाच्या विषयी प्रमाण किंवा परिमाणता सांगणारा शब्द किंवा विशेषण दॅट इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. अ वर्ड और ॲडजेक्टिव्ह विच टेल्स द क्वांटिटी ऑफ द नाउन. नामाचे परिमाण किंवा नामाचे प्रमाण. फॉर एक्झाम्पल, सम मिल्क. हाऊ इज द मिल्क? सम मिल्क. बरोबर. मेनी फ्लावर्स, मेनी, सम. बरोबर. म्हणजे तर मेनी आणि सम हे काय दाखवते, क्वांटिटी दाखवते. मच शुगर. हाऊ इज द शुगर? मच शुगर. म्हणजे काय पाहिलं तुम्ही, मेनी, मच आणि सम, दीज आर द ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. हे काय दाखवतात, प्रमाण दाखवतात. दॅट शोज द क्वांटिटी ऑफ द नाउन. हाऊ इज द शुगर? मच शुगर. हाऊ इज द मिल्क? सम मिल्क. मेनी बॉईज, मेनी, मच आणि सम, these are the adjective of quantity. Now the next adjective of number, की ज्याला मराठीमध्ये संख्यावाचक विशेषण असं म्हणायचं. The definition is a very easy. याची व्याख्या अतिशय सोपी आहे. A word or adjective that tells about the number of noun.
नामांची संख्या दर्शवणारे शब्द किंवा विशेषण. अ वर्ड और एडजेक्टिव्ह दॅट टेल्स द नंबर ऑफ नाउन. नामांची संख्या दर्शवणे किंवा नामांची संख्या दर्शवणारे शब्द किंवा विशेषण दॅट इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर किंवा संख्यावाचक विशेषणे. मग संख्यावाचक विशेषण सरळ आहे. 1 2 3 4 5 एक्सेट्रा. किती संख्या घ्या, ह्या संख्यावाचक, ह्या संख्यांचा उपयोग द नंबर्स आर यूज ॲज अ ॲडजेक्टिव्ह. उदाहरणार्थ 2 बॉईज 3 गर्ल्स. 2 and 3 that describe the boys and girls, so that are called an adjective of numbers. म्हणून यांना संख्यावाचक विशेषण म्हणायचं. आता याच्यामध्ये परत दोन प्रकार पडतात. देर इज अ 2 subtypes of adjective of numbers. म्हणजे संख्यावाचक विशेषणाचे आणखी दोन उपप्रकार पडतात. एक डेफिनेट नंबर, निश्चित संख्यावाचक विशेषण, आणि दुसरं इनडेफिनेट नंबर, अनिश्चित संख्यावाचक विशेषण. डेफिनेट नंबर म्हणजे काय की निश्चित अशी संख्या तिथं सांगता येते, दॅट इज कॉल्ड कोऑर्डिनल. अँड इनडेफिनेट म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड ऑर्डिनल. पहा डेफिनेट मध्ये 1 2 3 4 असा क्रम येतो, तर इनडेफिनेट मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ एक्सेट्रा, लाईक दॅट 11 12 13 या पद्धतीनं. दॅट इज कॉल्ड डेफिनेट नंबर अँड इनडेफिनेट नंबर. म्हणजे डेफिनेट नंबरमध्ये 1 2 3 असं सरळ येतं, क्रमवाचक संख्या येतात. तर इनडेफिनेट नंबरमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड बरोबर या पद्धतीने येतात. म्हणजेच याला डेफिनेट नंबर अँड इनडेफिनेट नंबर असं म्हणता येईल. नेक्स्ट पुढचं जे ॲडजेक्टिव्ह आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, दर्शक विशेषण. कशाला माहिती दर्शक विशेषण? व्हॉट इज द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह? हिअर समटाइम अ demonstrative pronouns are used as adjective and they describe the noun, so they are called demonstrative as adjective. म्हणजे नीट समजून घ्या, दर्शक सर्वनाम कधी कधी नामाविषयी माहिती सांगतात म्हणून त्यांना दर्शक विशेषण असं म्हणतात. परत एकदा नीट ऐका, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मराठी त्याला काय म्हणायचं, दर्शक विशेषण. समटाइम डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, दर्शक सर्वनाम, टेल्स समथिंग मोर अबाउट द नाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स टेल्स समथिंग मोर अबाउट द नाउन, सो दे आर कॉल्ड डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. दर्शक सर्वनामच कधी कधी नामाविषयी अधिक माहिती सांगतात म्हणून त्यांना काय म्हणायचं, दर्शक विशेषण. व्हॉट आर द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन? This, that, these, those, etc. These are the demonstrative pronoun, and these demonstrative pronoun work as a demonstrative adjective. For example, उदाहरण पहा, this is boy. आता या वाक्यामध्ये this is a pronoun and this is a subject of the sentence. This is boy. पण हेच उदाहरण जर आपण असं घेतलं, this boy is clever, या ठिकाणी this is used not as a pronoun. This is used as an adjective which describes the noun boy. लक्षात आलं का? This boy is clever. इथं this हे adjective म्हणून वापरले, pronoun म्हणून वापरलेलं नाही. ते कुणाचं वर्णन करते? बॉयचं वर्णन करते. This boy is clever. कोणता मुलगा? तर दिस पर्टिक्युलर, एक तो विशिष्ट मुलगा. पर दिस बॉय इज क्लेवर. समजा वर्गामध्ये अनेक मुलं आहेत आणि आपण काय म्हणतो, दिस बॉय इज क्लेवर, म्हणजे अनेक पैकी एक. म्हणून दिस हे कुणाचं वर्णन करते? बॉयचं वर्णन करतोय. म्हणून त्याला काय म्हणायचं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वर्क ॲज अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह.
प्रश्नार्थक विशेषण. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आपण पाहिलेले यापूर्वी. जे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत तीच प्रश्नार्थक सर्वनाम पुन्हा एकदा इंग्रजीमध्ये द प्रश्नार्थक विशेषण म्हणून काम करतात. मग कोणते? WH वर्ड, हू, whom, whose, what, when, where, which, why, how, how many, how far, how much, how long, whether. हे सगळे WH they are used in the sentence to ask the question, so they are called as a interrogative pronouns. But sometimes they are used in the sentence as to describe the word, so they are called interrogative adjective. म्हणून प्रश्नार्थक सर्वनामांनाच इंट्रोगेटिव्ह जे प्रोनाउन आहेत, sometimes they are called or sometimes they function as a interrogative adjective. त्यांनाच इंट्रोगेटिव्ह विशेषण असंही म्हणतात. बरोबर. नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, विभाजन सूचक विशेषण. पण आता प्रोनाउन मध्ये आपण हे पाहिलेलं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन each, every, each one, everyone, other, either. These are the distributive, विभाजन दर्शवणारे शब्द किंवा सर्वनाम. They are also describe the noun. Each people, इथं people या नामाचं डिस्क्रिप्शन कशाने होतंय? each. every boys, बरोबर. बॉईज हे नाम आहे पण त्याच्या अगोदर एव्हरी वापरले. मग या ठिकाणी एव्हरी हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे, पण या ठिकाणी ते कशाचं काम करत आहे? ऍडजेक्टिव्हचं काम करत आहे. म्हणून त्यांना काय व्हायचं? डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. मग कोणते डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह? डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मीन्स अ वर्ड or pronoun, sometimes they describe the noun or tell something more about the noun, so they are called distributive adjective. For example, each, each one, every, everyone, other, either. These are the distributive adjective. Next, possessive adjective or pronoun as adjective. यालाच आपण स्वामित्व सूचक विशेषण किंवा सर्वनामिक विशेषण असं म्हणतात. पहा इथं इंग्रजीमध्ये कन्फ्युजन आहे. जे शब्द सर्वनामाचं काम करतात ते शब्द पुढे जाऊन काय करतात? विशेषणाचंही काम करतात. पजेसिव्ह प्रोनाउन, बरोबर. मग पजेसिव्ह प्रोनाउन मध्ये काय येतं? माय, हिज, हिम, हर, देअर, आवर. बरोबर. म्हणजे माय, आवर, युअर, युअर, हिज, हर, देअर. These are the possessive pronoun. This shows the right, possession or ownership, की जे हक्क दर्शवतात, मालकी दर्शवतात, ताबा दर्शवतात. म्हणून यांना काय व्हायचं? स्वामित्व सूचक ऍडजेक्टिव्ह, स्वामित्व सूचक विशेषण म्हणजेच पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. अँड दीज वर्ड्स वर्क ॲज अ प्रोनाउन. हे शब्द सर्वनामाचं सुद्धा काम करतात, पजेसिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा काम करतात. फॉर एक्झाम्पल, माय पेन. इथं पेन पण पर्टिक्युलर कुणाचं आहे? माय. मग इथं माय हा शब्द काय दाखवतोय? ताबा दाखवतोय. बरोबर. म्हणून त्याला काय व्हायचं? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. बरोबर. प्रोनाउन ॲज अ ऍडजेक्टिव्ह. आवर स्कूल. स्कूल हे नाऊन आहे पण आवर हे प्रोनाउन आहे. बरोबर. पण ते काय दाखवतं? इथं कुणाचं वर्णन करतंय? कुणाची शाळा? आमची शाळा, आवर स्कूल. इथं पर्टिक्युलर ते सांगतंय कुणाची इथे. म्हणून त्याला काय म्हणायचं? स्वामित्व सूचक विशेषण म्हणजे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा
ते आवर हे प्रोनाउन आहे, म्हणजे प्रोनाउन ॲज अ ॲडजेक्टिव्ह, म्हणजे प्रोनाउनची षष्टी येते म्हणून त्याला प्रोनाउन ॲज अ ॲडजेक्टिव्ह असंही म्हटलं जातं. नेक्स्ट, जसं सर्वनामिक विशेषण तसं इंग्लिशमध्ये नाउन ॲज अ ॲडजेक्टिव्ह. इथं मात्र कन्फ्युजन होऊ शकतं. आता समटाईम आपण काय म्हटलंय, व्याख्या काय केली ॲडजेक्टिव्हची, जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात त्या शब्दाला आपण काय म्हटलंय, ॲडजेक्टिव्ह. पण इथं काय म्हटलंय आता, नाउन ॲज अ ॲडजेक्टिव्ह. जी नामं कधी कधी नामांबद्दलच माहिती सांगतात. अ नाउन समटाइम टेल्स समथिंग मोर अबाउट नाउन इज कॉल्ड नाउन ॲज अ ॲडजेक्टिव्ह. जी नामं, जसं आपण मगाशी पाहिलं, जी सर्व नामं नामाविषयी माहिती सांगतात म्हणून त्यांना काय म्हटलं, प्रोनाउन ॲज ॲडजेक्टिव्ह किंवा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, सर्वनामिक विशेषण किंवा स्वामित्वसूचक विशेषण. तसं जी नामं नामाविषयीच माहिती सांगतात, नाम हे नामाविषयीच माहिती सांगतं म्हणून त्यांना काय म्हणायचं, नामिक विशेषण, नाउन ॲज ॲडजेक्टिव्ह. नाउन टेल्स समथिंग मोर अबाउट नाउन, सो इट इज कॉल्ड नाउन ॲज अ ॲडजेक्टिव्ह. नाम हे नामाविषयीच माहिती सांगतं म्हणून त्याला नामिक विशेषण असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, क्लासरूम, रूम पण कोणती आहे, क्लासरूम, बरोबर. किचन गार्डन, गार्डन पण कशी गार्डन आहे, किचन गार्डन, बरोबर. म्हणजे किचन हा शब्द नाव नाही, क्लास हा शब्द नाव नाही. बेडरूम, रूम हा शब्द नाव नाही, बेड शब्द सुद्धा नाव नाही, पण बेड, रूम कोणती, बेडरूम, बरोबर. स्टोरी बुक, बुक हा शब्द सुद्धा नाव नाही, स्टोरी शब्द सुद्धा काय आहे, नाऊनच आहे. हाऊ इज द बुक, स्टोरी बुक. म्हणून क्लास, बेड, किचन, स्टोरी हे सगळे शब्द काय काय आहेत, नाऊनच आहेत, मात्र ते नामाबद्दलच माहिती सांगतायत म्हणून त्यांना काय म्हणायचं, नाउन ॲज अ ॲडजेक्टिव्ह, नामिक विशेषण. नेक्स्ट, याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल ॲज अ ॲडजेक्टिव्ह. प्रेझेंट पार्टिसिपल ॲज अ ॲडजेक्टिव्ह. आता प्रेझेंट पार्टिसिपल ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, धातू, वर्तमान काळी धातू साधित विशेषण. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, व्हेनेवर द वर्ड गेटिंग आयएनजी ॲज अ सफिक्स. एखाद्या क्रियापदाला जर आयएनजी हा सफिक्स लागला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रेझेंट पार्टिसिपल. उदाहरणार्थ, ब्रेक प्लस आयएनजी, ब्रेकिंग. रन प्लस आयएनजी, रनिंग, बरोबर. फॉर एक्झाम्पल, आय लिसन द ब्रेकिंग न्यूज. न्यूज हा शब्द नाउन आहे, मात्र ब्रेकिंग हा शब्द काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे, क्रियापदाचं वर्तमानकाळी धातू साधित आहे, पण या ठिकाणी ते कोणती न्यूज सांगतंय, ब्रेकिंग न्यूज. उदाहरणार्थ, आय सॉ रनिंग डॉग. हाऊ इज द डॉग, रनिंग डॉग. या ठिकाणी रनिंग हे रन या क्रियापदाचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे, मात्र या ठिकाणी ते डॉग विषयी माहिती सांगतंय म्हणून त्याला काय म्हणायचं, प्रेझेंट पार्टिसिपल ॲज अ ॲडजेक्टिव्ह. हाऊ इज द डॉग, रनिंग डॉग. हाऊ इज द न्यूज, ब्रेकिंग न्यूज. Understand? Next and last type of adjective is called past participle as adjective. त्याला आपण काय म्हणतो, भूतकाळी धातू साधित विशेषण. ठीक आहे, भूतकाळी धातू साधित. जनरली क्रियापदाचा बेस फॉर्म, त्याच्यानंतर पास्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल फॉर्म, दॅट इज कॉल्ड पास्ट पार्टिसिपल. म्हणजे थोडक्यामध्ये क्रियापदाचा तिसरा फॉर्म ज्याला आपण म्हणतो, त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं, भूतकाळी धातू साधित. जसं आपण क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, त्याला काय म्हटलं, प्रेझेंट पार्टिसिपल, वर्तमान काळी धातू साधित. म्हणजे कधी कधी क्रियापदाचा तिसरा फॉर्म पास्ट पार्टिसिपल हे विशेषणाचं काम करतो, ते त्या ठिकाणी क्रियापदाचं काम करत नाही. फॉर एक्झाम्पल, आय सॉ ब्रोकन कार. हाऊ इज द कार, ब्रोकन कार. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ब्रोकन या ठिकाणी ब्रेक या क्रियापदाचा तिसरा फॉर्म आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, पण या ठिकाणी ते पास्ट पार्टिसिपल नाही तर पास्ट पार्टिसिपल ॲज अ ॲडजेक्टिव्ह, बरोबर. आणखी उदाहरण देऊ शकतो आपण, काय,
learned doctors. How are the doctors? Learned doctors. Learned, बरोबर, जुना फॉर्म लर्नचा. म्हणजे या ठिकाणी ब्रोकन, लर्नेड, दे आर यूज एज अ past participle as an adjective, not past participle. These are the types of adjective in details.